गरीब लोकांच्या वरती कोणत्याही गोष्टीचा अन्याय करू नका, कोणत्याही गोष्टी लादू नका. ते आपलं सैन्य पूर्णपणे ताकदीने त्या छत्रपती शिवरायांनी त्यांना जेव्हा सांगितलं, त्या राजांच्यावर तिने उद्धटपणाचं बोलणं केलं. तुम्ही कोण? हिंदुशाहीचे मराठीशाहीचे राजा आम्ही तुम्हाला राजा मानत नाही, असे छत्रपती शिवरायांच्या उद्धटपणाचं बोलणं केलं. राजांच्या गोष्टी सहन झाल्या नाहीत. हे उद्धटपणाचं बोलणं केलं राजांनी. त्यांच्या हातून जावळी गाव हे जावळी किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला. तर जावळीच्या मोऱ्यांना जावळी सोडावी लागली. त्यांच्याकडे आदिलशाहीचा दरबार पकडला. तर आदिलशाहची आई असते बडी बेगम, एकदम रागीट स्वभावाची असते. हिंदूमधून कोणतं राजा म्हणतोय, मग छत्रपती शिवा को राजा बनने से रोके, मग छत्रपती शिवरायांना राजा उद्यायचं नाही. मग जावळीच्या मोऱ्याने ज्या आदिलशाहची आई बडी बेगम तिला हुकुम किंवा विडा फरमाला गेला. तर छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी विडा काढला. छत्रपती शिवा को कोण पकडलाय का? राजांना पकडण्यासाठी कोणी तयार होत नाही. त्यातून आदिलशाहीचा सरदार, त्या सरदाराचं नाव असतं अफजल खान, तो विडा उचलतो. तो म्हणतो छत्रपती शिवा को मैं पकड लावूंगा. राजांना पकडण्यासाठी आदिलशाहीकडून मोठा फौज पाठवण्यासाठी घेतला आणि प्रतापगडच्या दिशेला चालून निघाला. राजा प्रतापगड किल्ल्यावरती असतात. त्या राजांचे वडील काही कामानिमित्त आदिलशाहीकडे होते. राजांना आधीच कुणकुण भासवते. आपल्या दिशेने अफजल खान नावाचा व्यक्ती येतोय. राजांनी वारंवार जेव्हा जावळीच्या मोऱ्याने सांगितलं होतं, तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेऊ नका, जे आपले गोरगरीब लोक त्यांच्यावरती कोणत्याही गोष्टी अन्याय करू नका. तर राजांनी राजांच्या गोष्टी त्यांनी ऐकले नाहीत, म्हणून राजांना पकडण्यासाठी अफजल खानाला पाठवलं गेलं. अफजल खान आणि प्रतापगडाच्या पायथ्याशा, प्रतापगडापासून काही दूर अंतर असतं वाई. त्या वाई या गावात लपला. वाई हे गाव त्या अफजल खानासाठी नौखं नव्हतं. त्या गावाची त्याला माहिती होती, त्यामुळे तो तिथे लपला. आणि तिथून त्याचा वकील असतो कृष्णाजी भास्कर कोलकर नावाचा वकील असतो. त्याला सांगितलं, शिवा प्रतापगड किले पर आहे, उधर जाके बोल दो अफजल खानचा बाप को मिलने के लिए है. प्रतापगडात निरोप गेला. राजे खान साहेब आले आणि तुम्हाला भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवले. राजे म्हणाले, आम्ही इतक्याला भेटीला येऊ शकत नाही. जर तुमच्या खानांना भेटायचं आहे त्यांना गडावरती घेऊन या, आपण त्यांचा चांगला पाहुणचार करू. राजे खानचा इतक्या लांब नाही. मग सांगा तुमच्या खानाला, आम्ही पण तितक्या लांबू शकत नाही. राजांना खात्री होती दुश्मन चालून आलाय आणि तो त्याच्या मैदानामध्ये बोलवतोय, आपल्याला युद्धाला आमंत्रण देतोय. आपण इतक्या लांब गेलो तर आपण फसलो जाऊ. त्यामुळे दुश्मनाला इकडे येण्यासाठी भाग पडायचा आहे. राजे म्हणाले, आपण तितक्या लांब जायचं नाही, खानाला जवळ येण्यासाठी भाग पडायचा आहे. मैदान आपलं पाहिजे तर दुश्मनावरती आक्रमण करता येऊ शकतं. राजांनी सांगितलं, आम्ही तितक्या लांबू शकत तर तुमच्या खानाला बोलवा. राजे खानच्या इतक्या लांब येणार नाही. मग सांगा तुमच्या खानाला, छत्रपती शिवाजी राजे तुम्हाला तिकडे भेटीला येण्यासाठी घाबरतायत. असा तुमच्या खानाला तो खानाचा अहंकार वाढला. छत्रपती शिवा आमचं डरता है तो हम जाएंगे उसको मिलने के लिए. पण अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी येतो, जावळीच्या जंगलामध्ये. राजाला हेच तर पाहिजे होतं, दुश्मन जितक्या जवळ चालून येईल तितकं आपल्याला आक्रमण करणं इझी जातं. पण राजाने त्याला गडाच्या पायथ्याशी बोलला, जावळीच्या जंगलामध्ये. राजाने कळलं आता अफजल खान गडाच्या पायथ्याशी येऊन थांबला गेला. राजे म्हणाले, आपल्याला पण आता भेटीला जावं लागेल. आपण जर नकार दिला, हा खान गडावरती मागे पुढे बघणार नाही गडावरती येण्यासाठी. त्यामुळे राजे म्हणाले, आपण याची पूर्ण माहिती काढला, खान नेमका आलाय कशासाठी. राजांना पक्की बातमी लागते, काल भलतं कशासाठी नाही तर चक्क तुम्हाला मारण्यासाठी आलाय. राजे म्हणाले, आपण पण जाऊ की तयारीशीर. तेव्हा खानाची पूर्ण माहिती घेतली, तारीख ठरवली. 10 नोव्हेंबर 1659. जाताना कोणाला घेऊन जायचं तर राजांनी एक अंगरक्षक निवडला. त्या व्यक्तीचं नाव होतं जीवामाला. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा. राजे 10 नोव्हेंबर 1659 साली गडाच्या पायथ्याशी जाताना राजे पूर्ण तयारीशीर गेले. जाताना बिचवा जे वागणत आणि अंगावरती चिलकत घालून राजे अफजल खानाच्या भेटीला गेले. आणि अफजल खानाच्या भेटीला जाताना आऊसाहेबांनी सांगितलं होतं, शुभा तुम्ही खानाच्या भेटीला चाललात पण पूर्ण काळजी बघ जा, हा अफजल खान दगा करणारा माणूस आहे. याच्यातून तुमचे थोरले बंधू मारले होते, त्यांचं नाव होतं संभाजी. त्यांना मारणारा व्यक्ती म्हणजे अफजल खान होता. राजे म्हणाले, आपल्याला पण पूर्ण तयारीशी जायचं आहे. आणि राजे जेव्हा गडाच्या पायथ्याशी गेले, मोठा शामेना बांधला असतो. त्या शामेनामध्ये अफजल खान 7.5 फुटाचा, राजा आपले 4.5 ते 5 फुटाचे. अफजल खान आलिंगन दिलं, आव शिवा आगळे लग जाओ. राजांना हसत हसत कवळ्यामध्ये बोलवलं. पण राजांना माहिती होतं हा दगा करणारा माणूस आहे. हा 32 बोकड अफजल खान चालून आलाय, यानं जर दगा केला त्याला इथेच फाडायचं आणि मागे परतायचा, आपला मागचा बदला आणि भेट पूर्ण होईल. राजा भेटीला गेले, अफजल खान आलिंगन दिलं आणि राजानं कवळ्यामध्ये घेतलं. राजानं गळा भेट केली आणि राजानं कवळ्यात दाबला आणि पाठीमध्ये खंजीर तवार केला. आणि त्याला राजांच्या सोबत दगाच करायचा होता, मग त्यानं पाठीमध्ये राजांच्या खंजीर मारलं. राजानं जाणवलं दगा आपल्यासोबत दगा झालाय, या खानाने भेटीला म्हणून पाठीमध्ये खंजीर मारले. राजाने त्या क्षणात बिचवा काढला, अफजल खानच्या पोटामध्ये ढकलला. हातामध्ये अंगठ्या होत्या, त्यामध्ये वाघनं घातलं. अफजल खानच्या पोटामध्ये हातामध्ये अंगठ्यावर वाघनं होतं, अफजल खानच्या पोटात घातलं आणि त्याचा कोचा पडला. तर तो ओरडला, या अल्लाह. अफजल खान जेव्हा ओरडला गेला तर त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. यांना छत्रपती शिवरायांच्या दिशेने तलवार फिरवली. ती तलवार झेलली, जीवा मालनी म्हणून म्हटला तो होता, जीवा म्हणून वाचला शिवा. राजे त्या ठिकाणी बचावले गेले. पण राजे जेव्हा सय्यद बंडासोबत दानपट्टा फिरवतात, दानपट्ट्यामध्ये राजाचा गिरड बुडला.
आणि कपाला जखम झाली. सय्यद बंडाचा हवेतल्या तोडला गेला. त्यात अफजल खान पळून चालला होता. त्या आऊसाहेबांनी सांगितलं होतं नुसतं त्या अफजलला मारायचं नाही, त्याचा मुंडका घेऊन माझ्याकडे यायचं. ती सगळी लढाई अफजल खानाने बघितली होती. अफजल खान पालखीत बसून पळून चालला. त्या संभाजी कावजी बाकी सैनिकांनी खानाचा पिछा केला. त्या खानाचा मुंडका कापलं आणि थेट आऊसाहेबांच्या पायावरती नडवलं. हत्तीसारखा अफजल खान राजाने फाडले गेलाय. राजे म्हणतात नुसता हत्तीसारखा अफजल खान नाही, तो हत्तीसारखा अफजल खान म्हणजे आदिलशेचा सरदार आहे. आदिलशेचा हुकमेक काय, आपल्या हातून एक दुश्मन फाडले गेलेला आहे, अफजल खान मारले गेलाय. तेव्हा आदिलशेख डगमगले गेलेला आहे. आपल्या दिशेने हजारोने तर लाखोच्या बहुजन दुश्मन लोक तुटून पडतील. आपल्याला हा किल्ला सोडून लांबचा किल्ला शोध घ्यावा लागेल, ज्या किल्ल्याच्या आसपास लोक नाही. माझ्या शेतकरी बांधवांचे घरं आहेत आणि शेतीवाडी असेल तर माझ्या शेतकरी लोकांचं नुकसान आणि येताना दुश्मन आसपासची गावं लुटत येणार. माझ्या आई बहिणीचे अब्रू आहेत आणि शेतकरी लोकांच्या घरांची उद्ध्वस्त होणार. मला राजे म्हणाले किल्ल्याला आसपास लोक असतील का, किल्ला लागून किल्ला नाही, तो किल्ला लांब असेल तर चालेल, असा किल्ला शोध घ्या. राजांनी कोल्हापूर, सांगली, सातारा हा सगळा प्रांत आपल्या स्वराज्यात सामील केला आणि 18 दिवसांतर हा पन्हाळा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला आणि किल्ल्याला नाव दिलं गेलं किल्ले पन्हाळगड. राजाने 18 दिवसांतर किल्ला जिंकला. राजे म्हणतात काही दिवस काही महिने गडावरती थांबावं लागेल. आपण अफजल खानाला मारलंय आणि हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकलाय, याचा बदला घेण्यासाठी कोण ना कोण तर आपला नक्की पिछा करसेल. राजे म्हणतात काही दिवस काही महिने आपल्याला पन्हाळगडावरती थांबावं लागेल. आपला बदला घेण्यासाठी कोण ना कोणतरी आपला पिछा करतोय. राजे म्हणतात कोणतरी पिछा करतो, त्यामुळे काही या गडावरती थांबायचं. राजा गडावरती थांबतात, पण राजांचा बदला घेण्यासाठी आदिलशाही दरबारात अफजल खानचा मुलगा फाजल खान हा गिडगिड असतो. मेरा अब्बू का बदला मला चाहिए, तर शिवा को जिंदा मुर्दा पकड के लाओ, मेरे को शिवा चाहिए. राजांना पकडण्यासाठी सिद्दीजोहर नावाचा व्यक्तीने म्हटला. सिद्दीजोहर आफ्रिकन असतो आणि त्याचा जावाई सिद्दी मसूद यांना 40,000 ची फौज दिली आणि सांगितलं शिवा को पकडना चाहते तर शिवा पणाला केले पर आहे. हे 40,000 की फौज लेके जाऊन पणाला केले को घेर के भेटलं. मग 4 महिन्यानंतर ना गडाला वेढा पडला. 2 मार्च 1660 राजे गडावरती असतात. 1000 ते 1200 ची फौज आहे आणि 40,000 च्या फौजाने गडाला वेढा पडला. राजे गडावरती अडकले गेले. राजे म्हणाले आपल्या साईडला 1000 ते 1200 ची फौज आहे आणि खालून 40,000 ची फौजाने गडाला घेरले गेलेला आहे. तर आपल्याला काही दिवस काही महिन्या गडावरती राहणंच चांगलं आहे. आपण जितके जास्त दिवस गडावरती राहू तेवढा त्रास सिद्धीला होईल आणि सिद्धी जेवढं धान्य धुन्य घेऊन आलाय हे धान्य धुन्य संपलं की तो निघून जाईल. इतक्या लोकांची राहण्याची खाण्याची व्यवस्था सिद्धीकडून होणार नाही. त्यामुळे सिद्धी जास्त काळ टिकावं लागणार नाही आणि तोंडावरती पावसाचे दिवस आहेत. अजून जास्तीत जास्त 2 महिने थांबेल आणि गडाचा वेढा सोडून निघून जाईल आणि इतक्या लोकांची खाण्याची राहण्याची व्यवस्था झाली की 20 कंटाळून वेढा सोडून निघून जातील. तेव्हा आपण गडावरून बाहेर पडू. राजांनी सांगितलं आपण काही दिवस काही महिन्या गडावरती थांबणंच चांगलं आहे. राजे वाट बघतात वेढा रेंग्याची. पहिले 4 महिने झाले आणि सिद्धीजोहरचा वेढा राजांनी वाट बघितली. 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने, 3.5 महिने, अखेर का 4.25 महिने झाले. पण गडाचा वेढा जसाच्या तसा राजांच्या लक्षात आलं. आपण जितके जास्त दिवस राहत चाललोय तेवढा वेढा कडक होत चाललाय, वेढा पुढे सरकत चाललाय. गडावरती भरलेली कोठार रिकामी होत आले. गडावरती येणार रसद, गडावरती येणार धान्य साठा हा सिद्धीने रोखलाय. मग माझं सैन्य खाणार काय? गडावरचा धान्य साठा संपला, सैनिकांच्या वरती उपासमारीची वेळ येणार आणि तोंडावरती आता पावसाचे दिवस आहेत. पाऊस वाढत गेला तर गडावरून बाहेर पडणं मुश्किलच होईल. राजे म्हणाले किल्ला लवकरात लवकर सोडावा लागेल. आपल्याला वाटलं होतं 1-2 महिन्यात वेढा निघेल, पण आज जूनचा महिना संपत आला, पाऊस तर वाढत चाललाय. त्याच्या आधी किल्ला लवकरात लवकर सोडावा लागेल आणि येणार संकट मोठं आहे. जर गडावरचा धान्य साठा संपला तर सैन्य उपाशी मेले जाईल, भूक मेले जाईल. राजे म्हणाले आपण किल्ला लवकरात लवकर सोडावा लागेल. यासाठी राजांनी सिद्धीजोहरला भेटीसाठी पत्र दिलं. गणिमी कवा सिद्धीजोहरला पत्र दिलं, त्या सिद्धीजोहरने भेटीला नकार दिला. राजाने हत्तीसारखा अफजल खान 2 मिनिटांमध्ये फाडला. तो मी गडावरती गेलो तर माझी हालत काय होईल या भीतीने सिद्धीजोहर नकार दिला. राजाने दुसऱ्यांदा पत्र पाठवलं तरी सिद्धीचा नकार. राजाने तिसऱ्यांदा पत्र पाठवलं, त्यामुळे तहच्या वाटाघाटीचा उल्लेख केला. त्या गडावरून जर आम्ही सुरक्षित बाहेर पडलो त्यामुळे पन्हाळा किल्ला छत्रपती शिवरायांच्याकडून सिद्धीजोहरला भेट दिला. सिद्धीला वाटतं राजांच्याकडून मला किल्ला मिळतोय, मग राजानंच गडाच्या पायथ्याशी बोलू. राजे पण पकडले जातील, आदिलशाहीकडे मोठी जहांगीर मिळेल आणि या बदल्यात अफजल खानाचा मुलगा फाजल खान शाबासकी देईल. त्यामुळे राजांना भेटीसाठी तयार झाला. राजाने त्यांना भेटीसाठी होकार दिला गेला. मी राजांना भेटीसाठी तयार आहोत. राजाने त्यावेळी तारीख ठरवली 12 जुलै 1660 वार्ता गुरुवार, आषाढी शुद्ध पौर्णिमा होती. ही तारीख ठरवली सिद्धीजोहरच्या भेटीला जाण्याची. पण राजांच्याकडे एक व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव होतं बहिरजी नाईक. हिंदी स्वराज्याचा तिसरा डोळा. राजांसाठी वेगवेगळ्या वेशभूषा करणार, दुश्मनाच्या विरोधात राहणार आणि राजांना कानोकानी बातमी देणार. अहो राज, तुम्ही गडाच्या पायथ्याशी चाललात, तुमचा जीव धोक्यात आहे. 1000 माळे एका ठिकाणी मारले जातात, किल्ला आपल्या हातून जातोय. त्यामुळे राज तुम्हाला गडावरून बाहेर पडायचं आहे, पण या सिद्धीकडे जायचं नाही. मला 2 दिवसाची मोहलत द्या, मी तुम्हाला सुरक्षित बाहेर घेऊन जाऊ. पण सिद्धीकडे गेला तुमचा जीव धोक्यात आहे, किल्ला आपल्या हातून जातोय, मावळे मारले जातात. राज काही नाही, मला फक्त 2 दिवसाची मोहलत द्या. इतकी रात थांबलात, अजून 2 दिवस थांबू. त्या राजाने त्यांना 2 दिवसाची मोहलत दिली. त्या बहिरजी नायकाने त्यांना जंगलाचा खडतर रस्ता आणि या रोडचा अभ्यास घेतला, याची माहिती घेतली आणि राजाने सांगितलं राजा जर आपण इथून बाहेर पडलात, मागे गेले की मसाई देवीची पठार आहेत, ही 7 पठारं ओलांडायची. त्यानंतर करपेवाडी, धनगरवाडा, पांढरं पाणी, पावनखिंड आणि मग विशाळगड किल्ला. थोडा लांबचा पल्ला आहे.
पण पर्याय नाही आपल्याकडे. आणि सिद्धीकडे गेलं, तुमचा जीव धोक्यात आहे, 1000 माळ एका ठिकाणी मारला येतात. राजे म्हणाले मला कदापि मंजूर नाही, माझं सैन्य जर एका ठिकाणी मारलं गेलं तर त्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे, त्यांना सुरक्षितपणे बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. तर मग या मार्गाचा आपण विचार करू. राजांनी सांगितलं गेलं आपण या मार्गावर बाहेर करू. मग सिद्धीजोरकडे जाणार कोण? आणि सिद्धीजोर तारीख ठरवली 12 जुलै 1660 वरचा गुरुवार, आषाढ शुद्ध पौर्णिमा होती. गडावरती येताना तुम्ही जो पहिला पुतळा बघितला असेल तो म्हणजे वीर शिवा काचिरांचा. त्या गडाच्या पायथ्याच्या गावात राहत होते. त्या गावाचं नाव तर नेबापूर. नेबापूरच्या गावाचे राहणार रहिवासी शिवा नावी म्हणजे शिवा काशीद. यांना गडावरती आणलं किंवा तुम्ही राजांसारखं दिसता, जर का तुम्हाला आम्ही संधी देतोय त्यामुळे शिवाजी राज म्हणून सिद्धीच्या भेटी जायची तर जाल का? तो म्हटला राजांसाठी माझा जीव गेला तरी चालेल. राजांसमोर स्वतः जीवाची काय पर्वा करायची आहे, माझा जीव हा सरसा देण्यासाठी तयार आहे. अशा वेळी राजांसमोर उभा केलं तर राजांसारखेच कपडे, राजांसारखाच पोशाख चढवला गेला. आणि राजांसमोर उभा केल्यानंतर राजे म्हणाले हे कोण? माझ्यासारखा दिसताना माझा आमचकल. राजांचं नाव आहे शिवा नावी म्हणजे शिवा काशीद. सिद्धी सैन्याला कुठे माहिती राजे कसे दिसतात? हे उभे तुमच्यासारखे दिसतात. यांना आपण प्रति शिवा म्हणून सिद्धीकडे पाठवतो. राजे म्हणतात शिवा तुम्ही दिसतात माझ्यासारखं, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दुश्मनाच्या कब्जात चाललात, तिथून जिवंत सुटका नाही. सिद्धी तुम्हाला तिकडे मारून टाकेल, तोडून टाकेल, पण जिवंत सोडणार नाही. तरी शिवा म्हणतात राजा मी मेलो तर चालेल, माझा इतिहास 1000 साल चालत राहील, तुमच्या राजाला जगणं गरजेचं आहे. राजा म्हणतात शिवा तुला या बदल्यात माझ्याकडून काय हवाय? तुझ्या घरच्या लोकांना काय उत्तर देऊ? तू तिकडे गेला आणि मारला गेला तर स्वतः जीव गमवून बसतोय, तुला या बदल्यात जागा जमीन सोनं वतनदारी पैसा अडका. राजा मला यातलं काहीच नको आहे, मी कोणत्याही गोष्टीसाठी तयार झालो नाही. मग सांग शिवा ज्या ठिकाणी माझा जीव जाणार आहे इथे स्वतःचा जीव देण्यासाठी का निघालात? राजांना उत्तर दिलं राज मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. राज मी दिसतोय तुमसारखा, पण जन्मात त्यांच्याकडे शिवाजी राजे नाव घेऊन जन्माला नाही, पण मरताना चरवडी शिवाजी राजे नाव घेऊ शकतो. मग डमी शिवाजी का असेना, मला 100 दिवसात राजावर नाही व्हायचा आहे, मला 1 दिवसात राजावर मिळत चालेल. हीच माझ्यासाठी मोठी संधी आहे, हीच माझी मोठी संधी आहे. राजा माझी संधी हिरावून नका. मी मिलो तर माझा इतिहास 1000 साल चालत राहील. तुमच्यासारख्या राजाला जगणं गरजेचं आहे. हिंदू सरजा तुमच्या राजाची गरज आहे. 1000 मावांचं जीव वाचणं गरजेचं आहे. राजा त्यामुळे तुम्ही गडावर बाहेर पडण्याची तयारी करा, निघण्याची तयारी करा. मी सिद्धीकडे जाऊन माझा वेळ घालतो. अशा वेळी राजाने शाबास दिली. तर शिवा म्हणतात राजा ज्या तुमचा कपडा अंगाला लावला त्याच तुम्ही शिवा नाही मेला आणि प्रतिशिवा राहायचा झाला. या माझ्या जीवाची पर्वा करू नका, तुम्ही गडावर बाहेर पडण्याची तयारी करा. तर त्याला पालखीत बसून पणागडचा फेरफटका मारण्यासाठी पाठवलं. आपले सुद्धा मावळ उठू शकत नाही, राजे कसे दिसतात ना वाटलं राजा आले सलाम करू आली. जे आपलं सैन्य ओळखू शकत नाही, सिद्धी सैन्य काय ओळखणार आहे? ठरल्याप्रमाणे त्यांना गडाच्या पायथ्याशी पाठवण्याचा निर्णय झाला. त्यांना ट्रेनिंग दिला. ते राजे चालतात कसं, बोलतात कसं, हे त्यांची तालीम ट्रेनिंग घेतला. तर राजेश चालतात कसं, बोलतात कसं शिकवण दिली गेली. आणि ठरल्याप्रमाणे 12 जुलैला गडाच्या पायथ्याशी पाठवत आहे. राजाने युक्ती सुचते. तर 12 जुलैला शिवा काशीत पाठवले गेले आणि जर ते पकडले परत माझं सैन्य गडावरती अडकलं जाईल. मग राजाने 11 जुलैच्या रात्री हजारोची फौज जंगलाच्या वाटेने पुढे पाठवली. आणि एकाच वेळी एवढं सैनिक घेऊन बाहेर पडू शकत नाही. सिद्धीला वाटलं राजांना आता पर्याय नाही. पर्याय असं तर राजा केव्हाचे बाहेर पडले असते, इतकीच गडावरती थांबले नसते. राजाने माझ्याच कब्जावर लागणार. मग त्याला आदिलशाला आदिल निरोप दिला शिवा कुछ घंटे बाद मेरे कब्जे में होगा. आणि 12 जुलै 1660 ला गडावरून 2 पालख्या सज्ज होतात. गडावरती मोजकं सैन्य राजाजी बांधर, कोयाजी बांधर, बाजीबी देशपांडे, फुलाजी देशपांडे, शिवा काशीद, स्वतः राजे बहिर्जी राई आणि 50 ते 60 सैन्य. आणि 12 जुलैला 2 पालख्या सज्ज होतात. एका पालखीत राजे आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीद. गडावर दोन्ही पालख्यांची फेरफटका होते. आणि एक पालखी शिवा काशीद यांची 50 ते 60 सैन्याची गडाच्या पायथ्याशी गेली. ती पालखी सिद्धी सैन्य रोखली गेली. त्यांना वाटलं राजे पकडले गेले. चारी बाजूला लागले शिवा पकडे गए, शिवा पकडे गए. गडाचा वेढा कमकुवत होत चालला, सैन्य गाफील होत चाललं. आता राजे पकडलेत, आता वेढा कशासाठी? सिद्धी सैन्य गाफील झाला, गडीम गाफील आहे. ते आपल्या गडाच्या पायथ्याशी राहणारे गुप्तहेर होते. त्यांनी राजांना बातमी पाठवले अहो राज तुमच्या पश्चिमे जायचा वेढा कमकुवत आहे, सैन्य गाफील आहे. पूर्व दिशेला शिवा काशीद पकडले, सिद्धी सैन्य गाफील आहे, गडीम गाफील आहे. पण दुसरी पालखी काढा आणि निघा, या संधीचा फायदा घ्या. राजांना त्यावेळेला दुसरी पालखी काढायला लागले. आणि सायंकाळच्या वेळेत राजे 12 जुलै 1660 वारता गुरुवार आषाढी शुद्ध पौर्णिमा होती. राजेच्या सिद्धी सैन्य गाफील आहे. तर राजे दुसरी पालखी काढून याच मार्गातून बाहेर पडतात. मागची 7 पठार ओलांडली. त्या म्हणतात पालखी सोडा का, आपल्याकडे तितका वेळ पुरेसा नाही. आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे, पालखी मिळणं शक्य नाही. जर एखाद्या शिवा काशीत पकडले गेले, मारले गेले तर पाठला निश्चित होणार आहे. आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. डोंगर दऱ्या पारखायचा, वरून दोघं पाऊस आहे, काळोखाच्या जंगल क्रॉस करून पुढे जायचं आहे. राजांनी त्या क्षणाला पालखी सोडली आणि आपल्या सैन्याला घेऊन राजे पायी जंगलाच्या वाटेने विषाकडे लागले. पण शिवा काशीद गडाच्या पायथ्याशी अडकले गेले. त्या सिद्धी हसू लागला शिवा पकडे गया, शिवा पकडे गया. काही वेळा शिवा काशीद असतात न चुकी असलेलं काय हे तो शिवाजी रचना कुठे किंवा मेराज से मारा जाएगा हे किंवा रे त्याला पण कळायला तयार नाही. पण काही वेळात अफजल खानाचा मुलगा फाजल खान देतो तर शिवा किधर है, शिवा किधर है, मेरा अब्बू का बदला लेना है. हे शिवा है, हे शिवा नहीं हो सकता, हे किसको पकड़ के लाया है, मेरे को पूछ लो. शिवा दिखता कैसा है, देखता कैसा है, शिवा को पहचानना है तो सर के ऊपर का टोप हटाओ. यहाँ पे नाखूने के रेखो जे सैयद बंडा ने शिवा के सर पर गाँव किया था प्रताप के नीचे, वो यहाँ पे नाखूने के रेखो. नाखूने का डमी है, हमारे साथ दगा हुआ है. शिवा किले पकडून तो भाग जाएगा. मग रागाच्या बरात शिवा काशीदचं मारलं आणि शिवा काशीद पण जोराच्या हसायला लागले. त्यांना काल माझा राजा केव्हाचा गडावून बाहेर पडलाय, या फाजल खाना मला बरोबर
ओळखले त्या फाजल्याला सांगू, अरे फाजल्या मी राजा नव, मी राजांचा कधी दिसणारा शिवा नाही, म्हणजे शिवा काशीत तुला महाराष्ट्राला मारून टाक. रागाच्या भरात त्याला तिनेच मारलं आणि राजांचा पाठला करण्यास दिसेने गडावर केलं. पण राजा गडावरती नाही. राजे गेले कुठे? राजे कोकणाच्या दिशेने विशाळगडला उतरले. राजांचा रातोरात पिछा चालला. आपलं सैन्य 16 तास जंगलाचा प्रवास, दोन पाऊस, गुडगाव, चिखल आणि जवळचे त्रास सहन करून पहाटेच्या वेळी आपलं सैन्य रात्रभर 16 तास जंगलाचा प्रवास, दोन पाऊस, गुडगाव, चिखल आणि जवळचे त्रास सहन करून डोक्यामध्ये एकच गोष्ट, राजाला सुखरूप घेऊन जाणं गरजेचं आहे. गणिम कोणत्या क्षणी पिछा करत रात्रभर प्रवास करून सैन्य आपलं पहाटेच्या वेळेला पांढऱ्या पाण्यात पोहोचलं. आज तिथून 4 ते 5 किलोमीटरवरती पावनखिंड. ज्या पावनखिंडीत पोहोचल्यानंतर ना राजांपेक्षा वयाने मोठे असणारे आपले बाजीराव देशपांडे राजांना सांगतात, राज आपल्याकडे फक्त 600 सैन्य आहे, मागचं सैन्य मागत राहिले. शिवा काशीत केव्हाचे मारले गेले असतील. रातोरात गणिम आपला पिछा करसल. मग राजातलं 300 सैन्य घ्या, बांधल सेना घ्या आणि तुम्ही सरळ विशाळगड गाठा. 4 ते 5 हजार पल्ल्यावरती विशाळगड लागेल. विशाळगडावरती पोहोचला की तोफेंचे बाग करा. तो येणारा गणिम येणार शत्रू आम्ही या खिंडीत रोखून घेऊ. राजा ऐकायला तयार नाहीत. माझ्या भावंडांना मधल्या वाटेत सोडून जाऊ कसं बाजी, तुम्ही माझ्यासोबत विशाळगड चला. राजानं सांगितलं गेलं तर राजा ऐकायला तयार नाही. बाजी सांगतात, राजे लाख मेले तर चालतील, लाखांचा पोचिन जगत पाहिजे. तोपर्यंत विशाळगडच्या बुरुजावरून 5 तोफेंचे वाढून बारूद नाही, माझ्या खिंडीतील कुठे झालं नाही. आजच्या दिवशी आम्ही आमच्या राजाचा जीव वाचवू शकत नसेल तर आमचा जीव काय कामाचा. राज तुम्ही निघा, गणिम पिछा करतोय, कोणत्या क्षणी गणिम पोचल. राजा जगलो वाचलो तर विशाळगडाची भेटू. आणि आज जर का मेलो तर आमचा राजा आमच्या मुलाबाळांना सांभाळा खंबीर आहे. राज आमच्या जीवाची पर्वा करू नका, निघा तुम्ही, गड सर करा. गडावरती पोचला की तोफेंच्या बाग करा. राजा गणिम हक्कीच्या अंतरावरती. राजांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. मावळी गणिम येतो. राजा निघा आता. राजांनी मावळ्यांना गळा भेट केली आणि राजा 300 मावळे घेऊन विशाळगडच्या रस्त्याला लागली. पण जेव्हा बाजीराव देशपांडे 300 मावळे घेऊन पावनखिंडीत उभा राहतात, राजांसोबत पोहायची बंद आणि 300 सैन्य घेऊन राजांना विशाळगडला पाठवलं. बाजीराव देशपांडे 300 मावळे घेऊन पावनखिंडीत उभा राहिले. आपल्या मावळ्यांना सांगतात, आपण आपल्या राजाला शबूत दिलाय. आजच्या दिवशी आपण आपल्या राजाचा जीव वाचू शकत नसेल तर आपला जीव काय कामाचा. येणाऱ्या मला इथेच तोडा, इथेच मारा, इथेच आडवा करा, एकेकाच्या रक्ताची पाठवा, एकेकाचे तुकडे उडवा, पण या खिंडीतून मागच सरायचं नाही. तुम्हाला लढायचं का मरायचं आहे तुम्ही ठरवा. आपले युद्ध आपल्या ताकदीशी आहे. आज जर आपण आपल्या राजाचा जीव वाचवू शकत नसाल तर आपला जीव काय कामाचा. आपल्याला या खिंडीमध्ये आपला जीव गमवला तरी चालेल. राजासाठी स्वतः जीवाची पर्वा करायची नाही. रागात जरी सांडला, स्वतः जीव जरी गमवला, हर एका सैन्याचं नाव या पावनखिंडीच्या दगडावरती कायमची कोरली जातील. पण या खिंडीतून मागं सरायचं नाही. आपल्या जातीसाठी, मातीसाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि राजासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी लढायचं आहे. जीव गमवला तरी चालेल. मला माहिती आहे तुम्ही सगळे थकलात, पोटात अन्न पाणी नाही, पण राजाला आपण शब्द दिलाय. आपलं सैन्य पूर्ण ताकदीने, धैर्याने, शौर्याने खिंडीमध्ये उभं राहतं. आज जीव गेला तरी चालेल, पण राजासमोर स्वतः जीवाची पर्वा करणार नाही. आपलं सैन्य पूर्ण धैर्याने, शौर्याने खिंडीमध्ये उभं राहतं. आपण 300 आहोत, पुढील 40 गणिम तो रोखायचा कसा, यासाठी मोठमोठे दगडांचे साठे गोळा केले. सिद्धी सैन्य खिंडीत पोहोचला. मोठमोठे दगडाचे हमले चालू केले. त्या बाजीने सांगितलं होतं, राज लाख मेले तर चालतील, लाखांचा पोचिंग जगलाच पाहिजे. जवळ 5 तोफेंचे 12 घेऊन येणार ते बाजी खिंडीतून पुढे जाणार नाही. आपलं सैन्य पूर्ण ताकदीने उभं राहतं. या सिद्धी सैन्य खिंडीत पोहोचला. मोठमोठे दगडाचे हमले चालू केले. काही वेळा दगडाच्या हमल्यावरती सिद्धी सैन्य रोखलं गेलं, पण थोड्या वेळाने युद्ध चालू झालं. तर युद्ध 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास, 3 तास, 3.5 तास, 10 ते 20 तासाची पोहोच आपल्या 300 सैनिकांनी तोडले गेले. सिद्धी सैन्य तसा आडवा उभा कापला गेला. आपलं सैन्य 10 ते 20 हजारची पोहोच 3 ते 3.5 तोडतं. पण सिद्धी सैन्य वाढा लागला. आपलं सैन्य टप्प्याटप्प्याने कमी झालं. काही वेळात राजी बांधल मारले, काही वेळात शिवाजी देशपांडे मारले. आता बाजीराव देशपांडे, बाजींच्या एका हातामध्ये 15 किलो तलवार, दोन्ही 30 किलो तलवार, अंदाजे होते 59 आणि वजून होते 180 किलो. एवढं दिप्पट सैन्यासमोर जायचं कसं. सिद्धी सैन्य जवळदार घाबरलं. 8-8, 10-10 म्हणून लढणारे बाजी यांच्या डोळे पडले लालबून डोळे. बाजीला लांबून पोटात गोळी मारली. अंगावरती तलवारची गाव टाकले. अक्षर डोक्यापासून पायापर्यंत पायाच्या नकापट रक्ताच्या धारा लागल्या. तरी बाईंच्या दुनियेत चालतात. बाली खाली पडले तरी उठून मारतात. मी लढणार, माझा राजा अजून पोचलेला नाही. अंगाची चाळण झाली चालेल, जीव गेला तर चालेल, राजाला शब्द दिलाय. बाजी दुनियात लढतात, तलवारी तुटल्या, दानपेटे लढतात, पण मागे येऊन बघत माझं सैन्य शिल्लक आहे. अखेरकार राजे 5 मध्ये विशाळगडच्या पाठ्याशी पोहोचले. तिथे सुभेदार सुभेदार सगळं आहे. हा वेळात तोडा. माझे बाजी तिकडे मला तोंड देत आहेत. सैन्य तोफांची वाट बघसेल, माझ्या अंगाची ताळून करत असेल. बाजीना कळले आपण सुखरूप पोहोचले. ज्या मावळीत तोफांची वाट करायला गेले, पण शेवटी लढता लढता काळा चौक आणि शेवटचा गाव बाजींच्या मुडक्यावरती आणि बाजी रक्तात कोसळले गेले. जेव्हा तोफ्यांची मारतात, बाजी खाली पडले असतात, उठून मारतात. राज पोचला वाटतं. धन्य धन्य राजे, लाख मेले तर चालतील, लाखांचा पोची लागलाच पाहिजे. आणि बाजीने शेवटचा मुद्रा आणि शेवटचा परिणाम पूर्ण आपला प्रांत खिंडीत सोडला. त्यांच्या आणि सैन्याच्या रक्ताने पावन झाले. म्हणजे खिंडीला पावनखिंड पुढे नाव तो गोडखिंड. तर 12 जुलै 1660 वार गुरुवार, आषाढ शुद्ध पौर्णिमा होती. राजांची पालखी 16 तासात गेली. आपल्या जरा 2 दिवस लागतात म्हणून राज दिंडी मार्ग म्हणतात. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज.